आपण जो पूल पार करतोय तर हा पूल आहे दुधी नदीवर बनवलेला आहे, जिथे पुढे दुधी नदीचा मैयाबरोबर संगम आहे. इथे नदी पूर्णपणे सुकलेली आहे. तर मध्ये आणि तुम्हाला दिसत असेल केवढं ऊन आहे आज भरपूर. असं नर्मदे हर वीटभट्टी आहे बघा समोर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर मित्रांनो, तर नर्मदे हर तर मालवणवाडामध्ये छोटासा आश्रम आहे आणि ते माताराम आहेत. तर तुम्ही या रूटवर जात असाल तर इकडे भोजन प्रसादी वगैरे तुम्हाला सगळं मिळेल. आणि जर राहायचं असेल तर राहायची पण व्यवस्था आहे. आणि बघा छोटीशी मैया. नर्मदे हार बिटिया, नर्मदे हार. तर तुम्ही ह्या रूटवर जात असाल तर इटारसी रूट किंवा आपण पिपरिया रूट आहे, तर इकडे यांचा छोटासा आश्रम आहे मालवणवाडाला. तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. हे महाराज आपका नाम क्या है? सीताराम. सीताराम. हाँ और आश्रम, हाँ और अपना आश्रम का नाम सीताराम आश्रम ना? हाँ सीताराम आश्रम. सीताराम आश्रम आहे. तर तुम्ही नक्की ह्या आश्रमाला भेट द्या. आम्ही तर चहा प्यायला आलेलो. इथे भोजन प्रसादी वगैरे सगळी व्यवस्था आहे. चलो महाराज, नर्मदे हर, नर्मदे हर. आणि ऑनलाइन कर दीजिए महाराज. हाँ ऑनलाइन. हाँ ऑनलाइन ही होगा. मूर्ति महाराज जी ऐसा हो रहा है टिकट डाले. हाँ बनाने वाला देने वाला. बराबर. अगर ये ऑनलाइन हो जाएगा भैया हाँ तो वहाँ से चल के थोड़ा आ सकते हैं. बराबर, सेवा मिलेगी. यहाँ से बहुत लोग जा रहे हैं. हाँ ये रोड जाते भैया बहुत लोग जा रहे ये हैं. कहना हाँ वहाँ पर रुक गए. वहाँ पर रात में 5 मूर्ति ने उनको भोजन बना के खिलाया. अच्छा. वो बोले शाम के बनाया ही नहीं भोजन. नहीं बराबर. नहीं. तो फिर इनके महाराज देख जाओ अपन यही भोजन बना के पका के खा के जाना. बराबर. अच्छा. हाँ 5 मूर्ति का मैंने भोजन बनाया. फिर 2 मूर्ति आई, फिर 3 मूर्ति आई. ये बोल देंगे. नहीं नहीं, हाँ इसमें अभी बोला है तो आपका फिर हो मैं भोजन जाएगा. बना के खिला के अच्छा दिल हो जाता है. भैया को सवेरे बाल भोग कराती, फिर दोपहर से भोजन. हम शाम को शाम थोड़ा के लेट मैया से रुक जाती हैं तो उनको देरी शाम. से आते हैं ना तो यहाँ रुकते थे. हाँ मैया आप हाँ. रुक जाओ मैया ये कहते हैं, लेकिन समय हो समय है तो टाइम हो जाए. इसके लिए. चलो. रुकती मैया. हाँ चलो महाराज जी, नर्मदे हर. आज्ञा दीजिए. नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. मित्रांनो, आपण आता ठेणी गावातून जात आहोत आणि ते कॉम्बिनेशन मला एकदम बघा. इथे एक डाव्या साईडला छोटी छोटी घरं आणि उजव्या साईडला सगळे बंगलो आहेत. आणि आता ठेणी गावापासून आपल्याला तर किती माहीत ना, अर्धा 1 किलोमीटर जायचं आहे का. एक दुर्गा मंदिर आहे, त्या दुर्गा मंदिरच्या इकडे आपल्याला जायचं आहे. तर आता मी विचारतो कोणाला तरी, कारण तिकडे आपल्याला आज रात्रीचं आपल्या वास्तव्य करायचं आहे. नर्मदे हर. हे बघा इथे पण लेफ्ट साईडला हे बघा तर रो हाऊस सारखी घरं आहेत. नर्मदे हर. आता इकडे एक पूल लागलाय. आता दुर्गा मंदिर किती लांब आहे माहीत नाही. मी हा इकडे सायकलवाल्यांना विचारतो. नर्मदे हर. महाराज जी दुर्गा मंदिर कितना लंबा है? दुर्गा मंदिर बिजली ऑफिस है ना? ये पास ही है. पास में है ना इधर? हाँ 10-15 मिनट का रास्ता है. हाँ हाँ नर्मदे हर. 10-15 मिनिटाचा रस्ता आहे म्हणून सांगतात इथे. हो आणि इथे मला वाटतं रेल्वे क्वार्टर्स आहेत वाटतं, कारण असे क्वार्टर्स रेल्वेचेच असतात. हे बघा समोर माझ्या मते रेल्वे क्वार्टर्सच असायला हवेत. नर्मदे हर. 10 ते 15 मिनिटावर दुर्गा मंदिर आहे म्हणून सांगितले त्यांनी. नर्मदे हर. तरी अजून काळोख झालेलं नाही, बऱ्यापैकी उजेड आहे. काळोख व्हायच्या त्या पण पोचलो तर चांगलं. आपली पूजा वगैरे अजून बाकी आहे. नंतर भोजनच्यासाठी घेऊन परत आपल्याला झोपायचं असतं लवकर. आपण सकाळी 5-5:30ला उठतो. नर्मदे हर. आणि इथे चिमण्यांचा भरपूर किलबिलाट येतो. आणि कुठली तरी हा नाला झालाय नदीचा,
नर्मदे हर नर्मदे हर. बघा सगळी घाण. शहर म्हटलं की मग तिथे कचरा जमा होतोच. शहर म्हटल्यापैकी म्हणजे थोडं डेव्हलप्ड असतं, तिथे फॅक्टरीज वगैरे भरपूर आहे तिकडे, त्यामुळे त्या नद्यांमध्ये सगळं फॅक्टरीचं वेस्ट वगैरे सगळं जातं. बघा रेल्वे इथून चाललं, रेल्वेचा आवाज येतो. मग बरोबर बोललो मी. हे बघा रेल्वे क्वार्टर्सच असणार ते, माझा अंदाज एकदम बरोबर होता. तर रेल्वेचा आवाज तुम्हाला हे बघा रेल्वे दिसते. अवंतिका एक्सप्रेसच गेली. नर्मदे हर बहुतेक तरी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे. तर बनखेडीला एक दुर्गा मंदिर आहे. मैयाचं दर्शन घ्या. छान अशी आपली मैया आहे आणि आमची पण आरती झालेली आहे. फक्त एवढंच झालं की आज उशीर झाला आरती करायला, कारण इकडे मंदिराची आरती बाकी होती. आणि बघा पत्रवासांची राहण्याची जी सुविधा आहे ती मंदिरात अशी उघड्यावरच आहे, त्यामुळे इकडे आम्हाला आसन लावायला मिळालं नाही. तर आम्ही त्यांना सांगितलं, त्यांना ॲक्च्युली काय वाटलं असेल माहीत नाही, तर आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत मंदिरात बाकीची आरती वगैरे होत नाही आहे, म्हणजे पूजा आरती होऊन जाऊ दे, नंतर आम्ही आसन लावू. आमची मैयाची आरती आम्ही नंतर करतो. मग हा आधी दुर्गा मैयाची आरती करून घ्या, मग आम्ही नर्मदा मैयाची आरती करतो. आणि इकडे बघा भोजन प्रसादाची सगळी व्यवस्था चालू आहे. आणि एका बाबाजीने बाहेर आसन लावलं आहे. प्लस अजून आमचे दत्ता पाटील आम्हाला बऱ्याच दिवसांनी भेटले. नर्मदे हर. हे बघा ते कुठून कसे आले माहीत नाही, पण दत्ता पाटील आपल्याला परत भेटलेले आहेत. आणि त्यांच्याशी मी गप्पा मारून नंतर परत थोड्या वेळाने आता भोजन प्रसाद वगैरे होईल. आणि इकडचा हा जो परिसर आहे तो असा म्हणजे रात्रभर आम्हाला सगळे हॉर्न वगैरे ऐकायला येणार आहेत, पण आम्हाला झोप लागते, कारण का परिक्रमेवासी चालून एवढा दमलेला असतो की त्याच्या बाजूला ढोल वाजवला तरी सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही. बरोबर की नाही? नर्मदे हर. नर्मदे हर. जय जगन्नाथ. आणि आपलं दुर्गा माताचं मंदिर आहे इकडचं छान असं. बाकी सगळी व्यवस्था छान आहे त्यांची, भोजन वगैरे सगळं काय आहे. जे आम्ही अवॉइड करतो म्हणजे आपण जंगलात राहण्यात वगैरे जातो ते ठीक आहे. नर्मदे हर नर्मदे हर. हाँ दिखाया मैंने वहां से. हाँ नहीं दिखाया मैंने. आणि इकडे बघा सगळे भोजन प्रसादी चालू आहे बनवायचं, सगळं ऑलमोस्ट झालं. इकडे काहीतरी बनतंय, महाराज बनवतात आहे. आणि इकडच्या सगळ्या माताराम बघा सगळं रोटी चपाती वगैरे बनवतात. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. परिक्रमांसाठी स्वतःच्या हाताने ते बनवतात आहे. नर्मदे हर. ते बघा इकडे सगळं भोजन प्रसादी सगळी रेडी झालेली आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. म्हणजे आता ऑलमोस्ट सगळं झालं. थोड्या वेळाने भोजन प्रसादीला सगळे बसतील. नर्मदे हर. आणि मैया बघा आमच्या आता मैयाने सगळं नर्मदे हर. चला आता आपण सगळं आटपूया तिकडे. मैयाचं आपण दर्शन तुम्हाला देतो परत एकदा. दुर्गा मैयाचं दर्शन जवळून घ्या. छान अशी मैयाची मूर्ती इथे आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर दमखेडी येथील दुर्गा माता मंदिर. तर काल रात्रीचा मुक्काम आपण या दुर्गा माता मंदिरमध्ये केला होता आणि खूप चांगली व्यवस्था होती. आणि आज सकाळी या मैयांबरोबर पण आम्ही खूप गप्पा मारल्यात मी. नर्मदे हर नर्मदे हर. आणि ह्या सगळ्या मैया इथे सेवा देतात. चपाती भाजी सगळे बनवायला. हे म्हणजे बाहेरून तो कोण महाराज वगैरे नाही आहेत, तर स्वतः मैया इकडचे आहेत. हाँ सब हम ही लोग कर रहे हैं पूरी सेवा. यहाँ पे कोई महाराज नहीं है. हाँ सब भाई यही करवा रही हैं. और वही सब सारी व्यवस्था वही करवाती हैं. म्हणजे घर वो बोलते ना घर के खाने का स्वाद मिल रहा है यहाँ पे. हाँ. मैया की प्रसादी में घर के खाने का स्वाद मिल रहा है. हाँ ना. चलो आपसे मिलकर बहुत आनंद हुआ. हाँ, नर्मदे हर. नर्मदे हर हर नर्मदे हर नर्मदे हर. आणि शुभप्रभात. सूर्य महाराजांचं दर्शन घ्या नेहमीप्रमाणे. नर्मदे हर. तर असा हा परिसर आहे. इथे बाजूला ट्रेन जाते, इथून पटरी आहे. आणि इकडे
छोटंसं शिव मंदिर आहे. तर असा हा तुम्हाला लांबून दाखवतो जरा. असा हा परिसर मंदिराचा. आणि इकडे हे विद्युत बिल संबंधित शिकायला म्हणजे बिल भरण्याची जागा आहे. बॅक साईडनी मला तर कळत नाही. हां बरोबर, इकडे ट्रान्सफॉर्मर वगैरे आहे. आणि आपल्याला आता उजव्या बाजूने पुढच्या रस्त्याला मार्गस्थ व्हायचं आहे. पिपरियाला जाणार आहोत आपण, नर्मदे हर. मैयाचं दर्शन घ्या. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला आता फ्लोटर्स मी कुठे काढले आहेत. आणि दत्ताभाऊ, दत्ताभाऊ नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. तर आपण आता पिपऱ्याच्या दिशेने पुढे. आता हा रोड आहे. चलो मैया, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बऱ्याच दिवसांनी काय म्हणता याला पटरी पार करतोय. फाटक फाटक, नर्मदे हर. फाटक उघडलेला आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. त्याला फाटक आता क्रॉस करताना मोबाईल बंद करायचा, सगळे नियम पाळायचे. फाटक उघडे आहे त्यामुळे तसं टेन्शन नाही आहे. आणि ते 2 पटरे आहेत जायला आणि यायला. आणि पुढे नंतर त्या मस्त शेप दिसतोय बघा असा. वा सुंदर. नर्मदे हर.